एसटी कर्मचाऱ्यांचा संप। तोडगा निघाला एसटी कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारात 6500 रुपयांची वाढ, अखेर संप मागे। एसटी कर्मचाऱ्यांनी अखेर संप मागे घेतला। एसटी कर्मचाऱ्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक पार पडली। या बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या मान्य करण्यात आल्या। विशेष म्हणजे शासनाने या कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात 6500 रुपयाची वाढ केलेली आहे। एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे आज बैठक पार पडली। या बैठकीला एसटी कामगार संयुक्त कृती समितीचं शिष्टमंडळ उपस्थित होतं। तसेच भाजप आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सदाभाऊ खोत, वकील गुणवर्ध सदावर्ते, एसटी कष्टकरी जनसंघाच्या जयश्री पाटील या देखील बैठकीला उपस्थित होत्या। मुख्यमंत्री एसटी कर्मचाऱ्यांची मनधरणी करण्यात यशस्वी होणार का, याकडे राज्याचं लक्ष होतं। अखेर एकनाथ शिंदे यांना मोठं यश आलेलं आहे। एसटी कर्मचाऱ्यांनी 5000 रुपयाची वेतन वाढ करण्याची मागणी केली होती, पण सरकारने तब्बल 6500 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे। आमदार गोपीचंद पडळकर यांनी बैठकीनंतर माध्यमांना प्रतिक्रिया दिली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योग मंत्री उदय सामंत यांचे मी मनापासून आभार मानतो। आमची मागणी होती की राज्य सरकारमधील कर्मचाऱ्यांच्या वेतनानुसार महाराष्ट्रातील एसटी कर्मचाऱ्यांना वेतन मिळावं, किमान त्यांच्या लेवलला घेऊन जायला पाहिजे। सरकारने त्यासाठी जी समिती नेमली होती त्या समितीने 5500 रुपयाची मागणी सरसकट करावी अशी सूचना सुद्धा केली होती। आमची मागणी 5000 रुपयाची वेतनवाढ मागणी केली होती। सरकारने आमची मागणी मान्य केलेली आहे। ज्या कर्मचाऱ्यांना नोव्हेंबर 2021 मध्ये 2500, 4000 आणि 5000 अशी सरसकट वाढ केली होती, त्या कर्मचाऱ्यांना सरसकट 6500 रुपयाची वेतनवाढ केलेली आहे, अशी माहिती गोपीचंद पडळकर यांनी माध्यमांना दिली। तर नेमकी पगारवाढ कशी झाली आहे? ज्यांना 5000 रुपयाची वाढ 2021 साली होती, त्यांच्या पगारात आता 1500 रुपयांची वाढ झालेली आहे। तसंच 2021ला ज्यांना 4000 रुपयांची वाढ झाली होती, त्यांच्या पगारात 2500 रुपयाची वाढ झाली आणि ज्यांना 2500 रुपयाची वाढ झाली होती, त्यांच्या पगारात 4000 रुपयांची भरघोस वाढ सरकारने करून दिलेली आहे। तर एसटी कर्मचाऱ्यांची ही मागणी मान्य झाल्यानंतर राज्य सरकारचा महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांच्या वतीनं आभार व्यक्त करतो, अशी प्रतिक्रिया गोपीचंद पडळकर यांनी दिली। तसेच पडळकर यांनी सर्व एसटी कर्मचाऱ्यांना उद्या सकाळी 7 वाजेपासून कामावर जायचं आव्हान सुद्धा केलं आहे। तर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे आम्हाला वेतन मिळावं, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता मिळावा, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे घरभाडं मिळावं, भत्ता मिळावा, कर्मचाऱ्यांना सरसकट 5000 रुपयाची वेतनवाढ मिळावी, अशा आंदोलकांच्या मुख्य मागण्या होत्या। तर या पगारवाढीवरती तुमचं काय मत नक्की कमेंट करा। इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा।